क्रांतिकारी जय भीम. माझे नाव इंजिनियर धर्मदीप लोखंडे. आपण या ठिकाणी आलात आणि या आजच्या ह्या सभेला तुम्ही आपली प्रेझेंटेशन दिली. तर हे कशाच्या आधारावर ही आजची सभा होती? ज्या प्रकारे परभणीमध्ये काही दिवसा अगोदर भारतीय संविधानाची प्रत हिची विटंबना करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर यांचे पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्या विटंबनेच्या दरम्यान त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या परभणीमध्ये जे आंदोलने होत आहे त्याची जी प्रतिकृती या नागपुरातून आता समोर येणाऱ्या 19 तारखेला त्याबद्दल ही छोटीशी मीटिंग होती. आणि येणाऱ्या 19 तारखेला या नागपुरामध्ये असं भव्य दिव्य त्या विटंबनेच्या विरोधात आंदोलन होणार आहे. काय तुम्ही युवा पिढींना असं वाटतं आहे का की जे आता गटागटात विभाजन झालेले जे संघटना आहेत त्या संघटना सर्व एकत्रित यायला पाहिजे आणि हा आंबेडकरी जनतेचा जो आंदोलन आहे हा म्हणजे उग्र झाला पाहिजे असं काही वाटतं का आपल्याला? 19 तारखेला हा आंदोलन कोणत्या एका संघटनेचा नाही तर हा आंदोलन समाजाचा आहे. संघटना भरपूर आहेत. 11 लोकांची टीम बनवली तर संघटना बनवून जाते. संघटनेचा विषयच नाही आहे. आंदोलन हा समाजाचा आहे, समाजाच्या प्रश्नाचा आहे. बुद्धिस्ट जनतेवर, दलितांवर, आंबेडकरी अनुयायांवर जो हल्ला झाला, जो अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात हा आंदोलन आहे. कोणत्या एका संघटनेचे आंदोलन नाही आहे. हा सर्व समस्त बौद्ध समाजाचा विषय आहे. बौद्ध समाजाचा पण विषय आहे. याच्यानंतर जो देशभक्त आहेत, कारण की भारतीय संविधानाची प्रत ही देशाची प्रत आहे, कोणत्या एका समाजाची नाही आहे. फक्त त्या संविधानाच्या जेव्हा मिसयूज होतो किंवा त्या संविधान धोक्यात असते तेव्हा रस्त्यावर उतरण्याचे काम फक्त बौद्ध समाज करतो. म्हणून हा बौद्ध समाजाचा जास्त विषय आवडीचा विषय आहे समजा. आणि ज्या व्यक्तीने ह्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण की भारतीय संविधान हा संपूर्ण देशाचा आहे, कोणत्या एका समाजाचा नाही आहे. तुम्हाला सरकारवर विश्वास आहे की त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार? मला सरकारवर विश्वास नाही आहे. म्हणून ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलने होत आहे. जर सरकारवर आम्हाला विश्वास असता तर तात्काळ 2 दिवसामध्येच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता. उलट सरकार हे म्हणत आहे की तो माथेफिरू होता आणि माथेफिरूला फक्त भारताची संविधानच दिसली का? दुसरा कोणतं ठिकाण दिसलं नाही का? गेले अनेक वर्ष, या 70 वर्षात फक्त माथेफिरू लोकच बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करतात, भारतीय संविधानाची विटंबना करतात. आतापर्यंत अशा माथेफिरू लोकांवर इथल्या सरकारने, इथल्या प्रशासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. जर हे सरकार न्यायाच्या बाजूने असते तर 2 दिवसातच त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कोठडीमध्ये टाकण्यात आले असतं आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कॉम्बिंग ऑपरेशन त्या परभणीमध्ये चालू झालेलं नसतं. त्या कॉम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे काही त्या जनतेसोबत छळ होत आहे, त्यांच्या घरामध्ये दगडफेक होत आहे, त्यांच्या घरातील समोर ठेवलेल्या ज्या वाहने आहेत ते वाहने तोडफोड करण्यात येत आहे, तर हे कुठपर्यंत सत्य आहे? हे सत्य आहे. कारण की परभणीतल्या अनेक लोकांकडे या गोष्टीचे व्हिडिओ एव्हिडन्स आहेत, या गोष्टीचे प्रूफ आहेत की पोलीस प्रशासन तिथे कॉम्बिंग ऑपरेशन करून आणखी वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे. पोलीस प्रशासन त्या व्यक्तीच्या घरात घुसू विचारपूस करत आहे. एक वत्सलाबाई मानवते नावाची व्यक्ती आहे, ती महिला आहे. त्या महिलेला मारहाण करण्याचं काम तिथल्या पुरुष पोलिसांनी केलं आहे. हे त्याच्या फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट आहे. त्या महिलांच्या तिथं पाहिजे होती महिला पोलीस बलाचा उपयोग न करता पुरुष पोलीस बलाचा उपयोग करून त्या महिलेवर अनेक अत्याचार केले. तिच्या पायावर मारलं, तिच्या पोटावर मारलं. हे कितपत योग्य आहे? ती महिला आता ऍडमिट आहे. तिचा CT स्कॅन, CR, MRI काढत आहे. आणि अशाच दरम्यान अशाच कोचडीमध्ये आपले एक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नामक व्यक्ती, त्यालाही आत टाकण्यात आलं होतं. त्याच्यावरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यालाही मारू त्या पोलीस कोठडीमध्ये मारण्यात आले. त्याची हत्या झाली आणि पोलीस प्रशासन म्हणत आहे की त्याला हार्ट अटॅक आला. असा कसा हार्ट अटॅक आला एकदम अचानक? पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून सर्वांना समोर आलेला आहे. व्हिडिओमध्ये पोस्टमॉर्टम झालेला आहे. त्या जजच्या समोर पोस्टमॉर्टम झालेला आहे. तिथं लिहिलेलं आहे सिरियस इंजुरस मल्टिपल टाइम्स. म्हणजे त्याच्यावर अनेकदा त्या पोलीस प्रशासनाने अत्याचार केला. आपण जय भीम मूवी बघितली आहे. जय भीम पिक्चरमध्ये जसा दलितांना, आदिवासींना उचलू घेऊन जातात, त्या कोठडीमध्ये मारण्यात येते. त्या कोठडीमध्ये तुरुंगामध्ये
हत्या होऊन जाते, तशीच पुनरावृत्ती त्या परभणीमध्ये झाली आहे. आणि आमच्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा वकिली शिकणारा मुलगा आहे, याच्यावर अत्याचार करून त्याला असं मारण्यात आले. आणि पोलीस प्रशासनाने हे आंदोलन कमी न करता उलट वाढवलं आहे. आता फक्त परभणीत चालू आहे, हळूहळू पुऱ्या महाराष्ट्रात वाढत आहे. जर त्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाच्या 302 गुन्हा दाखल करून त्याला निलंबित न करण्यात आलं आणि त्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत न करण्यात आली, त्याला न्याय न मिळाला, तर संपूर्ण महाराष्ट्र जळेल. आता फक्त परभणी जळत आहे, आता संपूर्ण येणाऱ्या दिवसात महाराष्ट्र जळेल. आणि त्याचीच एक छोटीशी झलक नागपूर शहरातून 19 तारखेला आमच्या आंबेडकरी समाजाच्या रूपाने आंदोलन होत आहे. आणि त्या विधान भवनावर हिवाळी अधिवेशन असल्यामुळे इथं भव्य दिव्य आंदोलन होणार आहे. आणि आमची बौद्ध समाजाची जी मागणी आहे, जी समस्या आहे, तिथं आम्ही मांडू आणि आमच्या समस्याचं निराकरण तिथे झालं पाहिजे.